सीमास लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि आज आहे रविवार, सगळं शांत निवांत मस्त चाललेलं आहे आरामात. आणि इकडे आता आंघोळ वगैरे करून घेतली, मस्त फ्रेश झाले आणि आवरून घेतलं. आणि माझा परफ्यूम ना मी फक्त बाहेर जाताना मारत असते. इकडे नवऱ्याचा परफ्यूम घरी असताना मारून घेते, कारण माझा थोडा एक्सपेन्सिव्ह आहे आणि तो मी फक्त बाहेर जाताना यूज करते. असं चला आता आपण वळूया किचनकडे. आणि किचनकडे जाण्याच्या आधी आपली देवपूजा. देवपूजा सगळ्यात आधी महत्त्वाची असते. सकाळी सकाळी उठणं खूप छान असं मस्त फ्रेश वाटतं आणि एकदम पॉझिटिव्ह वाईब्स येतात घरात. सो इकडे बघू शकता, इकडे तिरका तिरका तुम्हाला दिसत असेल किचन ओट्याकडे लयच राडा पडलेला आहे आणि तुम्हाला आता आवरायचं आहे. पण त्याच्या आधी ना इकडे किचनमध्ये आता जरा नाश्ता किंवा स्वयंपाकाचं बघते काय ते. आणि आज नाही रविवार असला तरी कसं आहे, आमच्या साहेबांना जावं लागणार आहे साईटवर, त्यामुळे ते पण निघाले आहेत. आणि आज ते नसल्यामुळे मग आज काही रविवार जरी असलं तरी चिकन मटन नॉनव्हेज काहीच नाही आहे. आज आम्ही फक्त सात्विक भोजन करणारे तिघं मायलेकं, त्यामुळे माझं शांत चाललेलं आहे. मस्त आता म्हटलं कपडे पण आधी मशीनला लावून देऊ, म्हणजे मग बाकीचं आपण आवरायला घेतले की कपडे तोपर्यंत धुवून होतात. मग त्यामुळे मग मी कपडे पण आधी मशीनला लावून दिले. आणि जे काही कापडं वगैरे पुसायचे असतात ते पण मला टाकायचे असतात, मग ते पण बघून घेत असते आणि एकत्रच सगळे कपडे लावून देते. त्यानंतर मग आता इकडे किचनमध्ये आली तर दीदीला थोडा त्रास होत होता दातांचा, तर त्यामुळे ती म्हटली की आपण ना वरण भात वगैरे करूया. तर म्हटलं ठीक आहे. मग आता वरण भात करायला घेतलं, पण मग दादा म्हटलं की मी वरण भात खाणार नाही आहे, मला ना भूक लागते नंतर, म्हणून मला काहीतरी असं पोट भरेल असंच पाहिजे, म्हणजे पोळी भाजी वगैरे. मग म्हटलं ठीक आहे. मग त्याला विचारल्यावर तो म्हटलं की मला दुधीचा पराठा करून दे. म्हटलं ठीक आहे. मग मग इकडे आता वरण पण आपलं रेडी झालं आहे, भात लावून दिला एका बाजूला. त्यानंतर पराठे पण मस्त लाटून घेतले गरमागरम. आणि मग किचनचं कामही झालं आहे आपलं आता. किचन ओटा वगैरे सगळं क्लीन करते आणि मग किचनमधनं एकदा बाहेर पडलं ना की मग बाकीच्या कामांना सुरुवात करायची. तर इकडे आता भाज्या वगैरे त्या मी वर काढून ठेवल्या होत्या, निवडून ठेवल्या होत्या आणि त्याही मध्ये ठेवून दिल्या फ्रीजमध्ये. तर इकडे ना राजचा पराठा खायला बसला होता आणि तो म्हणे कोल्हापुरी ठेचा दे मला, कारण आमच्याकडे ना कोल्हापुरी ठेचा सगळ्यांनाच खूप आवडतो, तो पराठ्यासोबत वगैरे छान लागतो. त्यानंतर दुपारी इकडे आता कलिंगड होते 2 पडलेले फ्रीजमध्ये, तर म्हटलं चला एक कापून टाकूया आपण. आणि इकडे आता ना मितेश आणि राजचं चाललेलं होतं की कोण कापेल कलिंगड. तर मितेशला म्हटलं तुला लहान आहेस अजून आणि सुरी वगैरे लागली तर उगाच नको म्हटलं, म्हणून मग राजनेच कापलं ते कसं तरी. आणि त्यानेही अगदी म्हणजे एक मोठं एक छोटंसं कापलं, पण म्हटलं चला कापून खायचंच आहे आपल्याला. तर मग इकडे आता कट करून घेतलं आहे कलिंगड आणि मग आता आम्ही मस्त ताटात कापून खाणार आहेत. आणि मस्त असे स्लाईस करून दिले ना तर मुलांनाही छान खाता येतं. आणि त्या चिऱ्या वगैरे केल्या ना तर मग खूप असं तोंड वगैरे पण खराब होतं, कपडे खराब होतात, खाली पण खूप असे डागं पडतात, म्हणजे खूप पाणी असतं ना त्यामध्ये, मग ते सगळं राडा होऊन जातो. आणि खरं त्यांना तसंच खायला पाहिजे, तशी खाल्ल्यानेच खूप छान अशी मजा येते. पण आता ना मुलांना आवडत नाही, कारण आधीपासूनच मी त्यांना असं डिशमध्ये कट करून द्यायचे आणि मग चमच्याने ते खात बसायचे, कारण ते हॉलमध्ये बसतात, कुठे बेडरूममध्ये येतात, कुठे डायनिंगवर बसतात. त्याच्यामुळे मग असं व्यवस्थित करून द्यावं लागतं त्यांना. इकडे रातचे चाळे चाललेले होते आणि सुरीशी खेळत होता, तर म्हणून त्याच्याकडनं सुरी घेऊन टाकली. आणि तरी तर त्याचे चाललेले आहेत चाळे, त्या शेवटी घ्यावी लागली आणि वर दिली मी ठेवून. तर कसं आहे ना, मुलं मोठे जरी झाले ना तरी पण त्यांचं चालतच असं, म्हणजे आगाऊपणा चालतच असतो त्यांचा. आणि आता मितेश म्हणत होता की हा पण तुम्हाला परेशान करतो का माझ्यासारखा, तर मग त्याला म्हटलं परेशानच करत नाही, तो जास्तच आगाऊपणा करतो. तर मितेश पण हसायला लागला आणि आमच्या अशा गप्पा चाललेल्या होत्या. आता इकडे दीदी आमची आमच्यात नव्हती, कारण ती झोपलेली होती आणि तिचा दात खूपच ठणकत होता, म्हणून मग तिला म्हटलं थोडा आराम कर तू, गोळ्या वगैरे दिल्या होत्या तिला आणि त्यामुळे ती बेडरूममध्ये झोपलेली होती. आणि हे पण काही अजून आलेले नव्हते, तर म्हटलं संध्याकाळी आल्यावर त्यांनाही आपण कलिंगड वगैरे कापून देऊया म्हटलं, कारण एवढं काही आमच्याकडनं संपणार नव्हतं. तर आम्ही इकडे आता काढून घेतो आणि मस्त एन्जॉय करतो कलिंगड. तर इकडे आता राज गेला आहे हॉलमध्ये आणि तो म्हटला की मी टी व्हीजवळ बसून जरा खातो, आणि आम्ही दोघं जण येतात इकडे बसून चालले आमच्या गप्पा मारत खाणं. त्यानंतर इकडे ना ही बॉटल खूप दिवसांपासून मी सांभाळून ठेवली होती, म्हटलं काहीतरी करता येईल तिचं DIY, म्हणजे फ्लॉवर पॉट वगैरे असं काहीतरी करता येईल म्हटलं. तर इकडे म्हटलं तिला ब्लॅक कलर करून घेऊया, कारण छान दिसेल म्हटलं. आणि त्यावरनं कसं तरी असा मार्क होता, मग तो पण म्हटलं हाईड होईल, मग त्यामुळे ब्लॅक कलर मला करायचा होता. आणि इकडे तसं कलर वगैरे करून घेतला मी त्याला, पण तो काचेवर मारल्यामुळे ना तो लवकर वाढतच नव्हता, तर म्हटलं उद्याच वगैरे बघावं लागेल, नाही तर मग संध्याकाळी करूया म्हटलं. मग इकडे आली किचनकडे आणि राजने संत्रा वगैरे खाऊन हे सालं त्याला सांगितलं होतं की फेकू नकोस, म्हणून मग त्याने जमा करून ठेवले होते आणि ते मी उन्हात वाळत घातले थोडेसे. आता संध्याकाळचे 4 साडेचार 5 वाजले होते. मग इकडे फुलं पण मी हे वाळवते आहे आणि त्याचं ना आपण मस्त असं धूप करणार आहे, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवेल मी. तर त्यामध्ये ना तुळस वगैरे पण आहे, ती पण मला फुलांसोबत मिळते, मग ती पण वाळवून घेते म्हटलं. तर त्यानंतर मग संध्याकाळी हे आले आणि त्यांनी ना दुपारी आज बाहेरच जेवण केलं होतं. मग ते म्हटले की आता खूप काही जास्त भूक नाही आहे, थोडंसंच आपण काहीतरी करूया.
आणि लाईट लाईट करूया म्हटले आणि नंतर म्हटले की आपण टेस्टी करूया काहीतरी. तर म्हटलं चला काय करायचं आणि नेहमीचंच त्यांचं मग इकडे आता माझी तयारी चालली आहे करायची की काय करायचं काय करायचं आणि मग शेवटी म्हटलं की आपण ना वडापाव वगैरे करूया. तर मी पाव वगैरे घेऊन येतो मस्त फ्रेश आणि आपण ते बनवूया. म्हटलं ठीक आहे. तर इकडे आता मग कांदे वगैरे म्हटलं कट करून ठेवते आणि याच्यात छान असे बारीक होऊन जातात ते. त्यानंतर म्हटलं ना एका बाजूला बटाटे पण मी उकडायला लावलेले होते आणि बटाट्याचं साल काढून मी उकळून घेतले होते. त्यानंतर इकडे ना बाहेर आपण जसा वडापावसोबत आपल्याला चटणी मिळते ना याची काय म्हणतात त्याला लसणाची चटणी. तर तशीच मला बनवायची होती. मग इकडे मी लसूण एवढा मोठा निवडून घेतला. त्यानंतर त्यामध्ये मीठ घातलं, लाल तिखट घातलं, जिरे घातलं आहे आणि मस्त मिक्सरला बारीक करून घ्यायचे. एकदम मस्त घरच्या घरी आपली लसणाची चटणी रेडी होऊन जाते. आणि ही लसणाची चटणी ना गरमागरम भाकरीसोबत पण खूप छान लागते. मस्त वरण अशी टाकायची आणि शेंगदाण्याचं किंवा तिळीचं तेल टाकायचं. खूप छान लागते. एक भाकरी तुम्ही कुठे खाऊन जाल तुम्हाला लक्षातच येणार नाही. तर इकडे आता भाजी पण रेडी करून घेतली. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये पण तुम्हाला भाजी दाखवली मी कशी करायची ती. आणि नंतर इकडे आता पीठ पण घोळवून घेते. त्यामध्ये मीठ घातलं आहे. त्यानंतर 2 ते 3 चमचे मी ना तांदळाचं पीठ पण घातलं आहे आज. असेल तर घालायचं. डाळीचं पीठ तर आपलं असतंच, पण त्यामध्ये तांदळाचं 2-3 चमचे पीठ घातलं ना तर खूप छान होतात बटाटे वडे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता चांगलं घोळून घ्यायचं आपल्याला. आणि आता आपल्याला करायच्या वेळेस ना त्यामध्ये 2 चिमूटभर असे आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे. तर छान होतो. वरचा लेयर असा सॉफ्ट होतो आणि तांदळाचं पीठ घातल्यामुळे थोडासा असा क्रंची पण होतो. तर टेस्ट पण छान येतो. आणि तर आता बघा चिमूटभर सोडा घालून घेतलेला आहे मी आणि मस्त एका साईडे जास्त काही आपल्याला फिरवायचं नाही त्याला. सोडा घातल्यानंतर फक्त एकजीव करून घ्यायचा आणि मस्त तळायला घ्यायचे बटाटे वडे. तर इकडे आता गोळे तयार करून घेते आणि मस्त असे तेलामध्ये तेल गरम झालं की डीप फ्राय करून घेते. तर मी ना चमच्यानेच टाकते ते, म्हणजे ना हात खराब होत नाही आपले. नाही तर मग हात लई खराब होऊन जातात आणि हात असे कोरडे पण पडतात आपले तळून तळून खूप वेळ झाला की. मग त्यामुळे मस्त इकडे पसारा वगैरे होत नाही. छान असं मस्त तळून घेतले आणि सगळ्यांना गरमागरम दिले. त्यानंतर इकडे आता दीदी पण बसली आणि मी पण बसली खायला. तर मस्त आता रेडी करते बटाटा वडा. त्यावरणावरती आता पहिली हिरवी चटणी लावते आणि हिरवी चटणी सगळ्या बाजूने व्यवस्थित लावली की त्यावर मस्त आपण लसणाची चटणी केली आहे ती टाकणार आहे थोडीशी. आणि मस्त मिरची पण तळून घेतली होती मी. तर म्हटलं सगळं प्रॉपर असं आपल्याला वडापावचा फील आला पाहिजे बाहेर खातो आहे असं. तर म्हणून मग आणि नंतर मस्त हा गरमागरम वडा आणि बघा आता खूप असा टेस्टी झालेला होता. मुलांना तो खूपच आवडलं. त्यांनी पोटभर खाल्लं अगदी. आणि आता यांचं पण राहिलेलं होतं तर ते म्हटलं की थोड्या वेळाने मी खाईन. आणि ते फ्रेश वगैरे व्हायला गेले होते तोपर्यंत म्हटलं चला मी इकडे आता शूट करून घेते तुमच्यासोबत शेअर करते आणि या तुम्ही पण खायला. आणि हा आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगत जा. आणि व्हिडिओ रेग्युलर असे बघत जा. छोट्या व्हिडिओना जसं प्रेम दिलं तसं मोठे व्हिडिओसुद्धा बघत जा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. आणि व्हिडिओ जर का थोडा पण आवडला असेल ना तर छोटीशी कमेंट्स करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय.